छत्रपती शिवाजी महाराजांचं वैभव म्हणजे रायगड, स्वराज्याची राजधानी म्हणजे रायगड, तुमची माझी अस्मिता म्हणजे रायगड. त्या रायगडावर अतिक्रमण केलं जातंय, हॉटेल्स काढली जात आहेत, वेगळी वेगळी बांधकामं केली जात आहेत, तिथल्या गोरगरिबांना हटवलं जातंय. त्यावेळेस त्यांना अतिक्रमण दिसतं, पण आता पक्क बांधकाम रायगडावर केलं जातंय. ते सरकार पुरस्कृत कुणाचं आहे का? जी रायगडावरची रोपवे कंपनी ही आरएसएसच्या माणसाची आहे, म्हणून त्याला वर बांधकाम करू दिलं जातंय का? शिवप्रेमी याबद्दल का बोलत नाही? महाराष्ट्रातले तमाम शिवप्रेमी इतके थंड का पडले? शिवप्रेमी याच्यावर आवाज का उठवायला तयार नाही? सरकारचं लक्ष नाही का? पुरातत्व विभाग झोपलाय का? संभाजी ब्रिगेड रायगडावरच काय कुठल्याही किल्ल्यावर अशा पद्धतीचं अतिक्रमण खपवून घेणार नाही आणि घेतलं जाणार नाही. राज्याच्या सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना या माध्यमातून संभाजी ब्रिगेडची विनंती आणि इशारा आहे, तात्काळ रायगडावरचं ते अतिक्रमण जे हॉटेलच्या स्वरूपात उभं केलं जातंय त्याची चौकशी करा. ते कसं काय त्या ठिकाणी उभं केलं जातंय? रायगडावर कुठलंही बांधकाम झालं नाही पाहिजे. रायगडाचं जे मूळ बांधकाम आहे त्याचंच वैभव वाढवलं पाहिजे. रायगड किल्ल्याचं जतन केलं पाहिजे. कुठलाही शिवप्रेमी रायगडावरचं अतिक्रमण खपवून घेणार नाही. अन्यथा आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या रायगडावर होणाऱ्या अतिक्रमणाविरोधात तमाम राज्यातल्या शिवप्रेमींना, संभाजी ब्रिगेडच्या मावळ्यांना आंदोलन करावं लागेल. कारण रायगड म्हणजे आमच्या अस्मितेचा प्रश्न आहे. रायगडावर अतिक्रमण होऊ नये. या हिवाळी अधिवेशनामध्ये माननीय मुख्यमंत्री असतील, रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री असतील, तत्कालीन तिथले मंत्री असतील, यांनी विशेष लक्ष घालून या अतिक्रमणाविरोधात आवाज उठवावा आणि अतिक्रमण पाडून टाकावं अशी संभाजी ब्रिगेडची मागणी आहे. जय जिजाऊ, जय शिवराय.